तुम्ही जर का खूप सायकल चालवली तर तुमचा चेहरा अतिशय विद्रूप दिसायला लागेल. What? बेसिकली ज्या वेळेला बायसिकल नवीन इंट्रोड्यूस झाली त्यावेळेला लोकांमध्ये ती प्रचंड पॉप्युलर झाली. It looks like a period picture scene that's found its way into our film by for it's the 70th birthday of the Finsbury Park Cycling Club, and what bike could be more sociable for a nice country spin? सगळ्यांकडे सायकल असायच्या. ऑफिसला जाण्यासाठी सायकल, जवळपुढे जायचे सायकल, सगळीकडे लोक रेग्युलरली सायकल वापरायला लागले. पण त्याच वेळेला एक अशी अफवा पसरली की जर का तुम्ही खूप सायकल वापरली तर तुम्हाला एक कंडिशन होईल, ज्याचं नाव आहे बायसिकल कंडिशन. तुमचा चेहरा हा सतत स्माइलिंग मोड वरती असेल. तुम्ही जरी दुःखी असाल तरी तुम्ही सारखे हसरे दिसाल. तुमच्या चेहऱ्यावरती लाल पट्टे येतील आणि तुम्ही विद्रुप दिसायला लागाल असं त्यांचं म्हणणं होतं. या पसरलेल्या अफवेमुळे लोकांनी आपल्याकडच्या बायसिकल्स विकायला सुरुवात केली, एस्पेशली महिला वर्गाने, कारण त्यांना विद्रुप दिसायचं नव्हतं. पण नंतर असं कळलं की ही टॅक्टिक वापरली गेली होती. न्यूजपेपरमध्ये जाहिरात दिली गेली, आर्टिकल छापले गेले, लोकांना सांगण्यात आलं की सायकल वापरू नका, कारण की त्यावेळेची सोसायटी ही मेल डॉमिनेटिंग होती आणि महिलांना त्यावेळेच्या सोशल स्टेटस मध्ये बायसिकल चालवण्याची परमिशन नव्हती. म्हणून ही टॅक्टिक वापरून त्यांनी महिलांना सायकल चालवण्यापासून परावृत्त केलं. एखादी गोष्ट लोकांना वापरण्यापासून थांबवण्यासाठी लोक काय एक्सटेंड पर्यंत जाऊ शकतात याचा विचार करा.